नमस्कार. या कथेतील पात्र, स्थळ, घटना पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी याचा काही एक संबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नाही बोलायची. अरे यार सॉरी यार संकेत, खूप लेट झालं. ए, अरे काय झालं? काही नाही रे. अरे पण तू एवढा डिस्टर्ब का दिसतोयस? काय सांगू तुला, माझं नशीबच इतकं. हे बघ, तू मला सांगू शकतोस, तू जर कम्फर्टेबल असेल तर अरे काय ते नेहमी ते कट्टर आहे. ठीक आहे यार संकेत, नको टेन्शन घेईस, होईल सर्व. अरे प्रशांत, काय करतोस ते? अरे काय नाही रे, हा एअरफोनचा झालेला गुंता सोडवतोय. ह्याची कुठे गाठ बसली ना तीच समजत नाही. अरे त्यात काय, दे इकडे. हे घे तुझा earphone. अरे वा संकेत, एवढा लवकर सोडवलास तू हा एअरफोनचा झालेला गुंता. अरे त्यात काय, जिथे पहिली गाठ बसली होती ती मी सोडली, पुढे आपणच सुटत गेलं. संकेत, तू जर ह्या एअरफोनचा झालेला गुंता सोडवू शकतोस तर मग तुमच्या नात्यामध्ये झालेला गुंता का ना? अरे त्या नात्यामध्ये पण अशीच अहंकाराची गाठ बसली आणि ती गाठ जर तुम्ही दोघांनी मिळून सोडवलीत ना तर तुमच्या नात्यामध्ये झालेला गुंताही आपोआप सुटेल. मित्रा, या जगात आहे ना परिपूर्ण असं काहीच नाही. त्यामुळे जे आहे ना त्याच्यात समाधान मानायचं असतं. कधी तू चुकशील तर कधी तीही चुकेल, पण आहे तर ती आपलीच ना. त्या परवा तुला काय झालं तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे तीच उभी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी स्वतःचा इगो बाजूला ठेवा आणि तुमच्या नात्यामध्ये झालेला गुंता सोडवा. बस एवढंच सांगायचं तुम्हाला. खरंच प्रशांत, तू आज माझी डोळे उघडली. आपले इगो घेतला तर नाता महत्वाचा. आजच संध्याकाळी जातो आणि तिला सॉरी बोलतो. आणि हो, तुला एक चांगलं गिफ्ट घेऊन जातो बरं. ये हुई ना बात. अरे चला आता लवकर उशीर झाला, आपला चित्रपट अर्पण केला. चल चल. आपल्या जीवनात सुद्धा ना अशी अनेक नाती आहेत ज्या नात्यांचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्या नात्यांना सुद्धा अशाच अहंकाराच्या गाठी बसल्यात. तुझं बरोबर की माझं बरोबर हे ठरवता ठरवता अख्खं आयुष्य निघून जातं, पण त्या नात्यांचा गुंता काही सुटत नाही. पण हां, त्या नात्यांचा गुंता सुटू शकतो
जर प्रत्येकाने आपापला अहंकार बाजूला ठेवून प्रेमाचा संवाद साधला तर. बस एवढंच सांगायचं होतं मला. बाकी निर्णय तुमचा. धन्यवाद.